मित्रांनो, राज्यातील विविध विद्यालयातील महाविद्यालयातील तृतीयपंथी विद्यार्थ्यांसोबत होणारा भेदभाव, अन्याय या बाबी लक्षात घेता राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचं परिपत्रक 4 मार्च 2026 रोजी काढण्यात आलेलं आहे। परिपत्रक आपण पाहू शकता। तृतीयपंथी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये समान संधी उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने तृतीयपंथी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफी, याचबरोबर प्रवेश प्रक्रियेमध्ये तृतीयपंथी लिंग पर्यायाचा समावेश आणि तृतीयपंथी धोरणाची प्रभावी अंमलबजावणी या बाबी या ठिकाणी लागू करण्यात आल्या आहेत। याच अनुषंगाने काही महत्त्वाच्या अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। एखादा विद्यार्थी केवळ तृतीयपंथी आहे या कारणावरून विद्यापीठात तसेच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयामध्ये प्रवेश नाकारण्यात येऊ नये। 7 डिसेंबर 2023 च्या शासन निर्णयानुसार तृतीयपंथी विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक शुल्क आकारण्यात येऊ नये। तृतीयपंथी व्यक्तींना शिक्षणाचा प्रवेश सुलभ व निर्बंधमुक्त व्हावा यासाठी आवश्यक ती पावलं उचलावीत। सर्व प्रकारचे प्रवेश अर्ज नोंदणी फॉर्म मध्ये स्त्री पुरुष सोबत तृतीयपंथी हा स्वतंत्र लिंग पर्याय समाविष्ट करण्यात यावा। स्त्री पुरुष तृतीयपंथी याप्रमाणे शैक्षणिक संस्थांमध्ये तृतीयपंथी विद्यार्थ्यांवर होणारे हिंसाचार, भेदभाव किंवा छळ रोखण्यासाठी सर्व संलग्नित महाविद्यालयांना विद्यापीठांनी स्पष्ट सूचना द्याव्यात। तसेच सर्व विद्यापीठांनी तृतीयपंथी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा छळ, त्रास किंवा हिंसाचार यापासून संरक्षण द्यावे अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे डिसेंबर 2023 च्या शासन निर्णयानुसार शैक्षणिक शुल्क माफीचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे हा प्रभावीपणे विद्यापीठांनी लागू करावा अशा प्रकारच्या सूचना आता याच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा असा निर्णय आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।